1 2 3 4 कर. ओके ओके 1 2 3 4. ए पुरीनो काय लावलंय 1 2 3 4 काय अहो नाना डान्सची प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस करायला तू डान्सला जायचं नाचायला बिंदास. हो ना ना एवढं सोपं आहे ती. तुम्हाला काय कळतंय डान्स मधलं? काय कळतं तुला तो गोविंदा माहिती आहे हो माहितीये की तो दूधवाला. का जो मला गोंधळ होय तो टीव्हीतला गोविंदा पिक्चर मधला असतो तो. होय मला माहितीये की कसला भारी डान्स करतात ते. तुम्हाला माहितीये का? ती मला माहिती आहे पण तुला माहिती आहे का त्याला कोणी शिकवली ती कोणी शिकवलं? या पट्ट्यानं. हा काहीतरी सांगताय नाना मला नाही पटत. ते तर तिकडे मुंबईला असतात. ती नंतर गेला त्याच्या आधी तो इथं मामाच्या गावाला होता तांदूळवाडीला. चौथी पातूर आम्ही एकाच वर्गात होतो. मी शिकवलं त्याला हे असं ओ ते नाचतो का ना मी शिकवलंय. पण तुम्ही डान्स करता कधी ऐकलं नाही? तुम्ही बारक्याचा अजून तुम्हाला माझा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र काय माहित नाही. तुम्हाला सांगतो सायकल जॅक्सन आणि मी मायकल जॅक्सन म्हणायचंय का? हा मायकल जॅक्सन आणि मी गावातल्या जत्रेतल्या स्पर्धेत एका स्टेजवर नाचलोय. तो बाहेर गावचा म्हणून त्याला पहिला नंबर दिला. नाहीतर माझ्या डान्सला टमाटून चपलं पडलेली टाळ्या आणि शिट्ट्या पडलेल्या. अयो म्हणजे मायकल जॅक्सन बरोबर नाचलायसा तुम्ही? मग काय सांगताय? जे ऐकताय ते सांगतोय. तुम्हाला सांगतो जत्रेत ऑर्केस्ट्रात नाचा येणाऱ्या बायका माझ्या पाया पडल्याशिवाय डान्स सुरू करत नाही द्या. अगो बाई मग आता जरा नाचून दाखवा की. हा तुम्हाला सांगायचं राहिलं माझा हे उजवा पाय का नाही पहिला एवढा वर राहायचा आता एवढाच वर जातो. डॉक्टरने सांगितलेलं हालचाल करू नका नाही पाय खुब्यातनं काढायला लागेल म्हणून बंद केलं मी. राहू दे राहू दे. बरं थांबा आशीर्वाद द्या. हा ओके माझं नाव घ्या होतं डान्स चांगला येऊ का? हा अरे आपल्याला माहितच नव्हतं एवढा ग्रेट कलाकार आपल्या गावात आहे ते. मग काय तर. कोण होतं ग? अहो पप्पा ते शामू नाना होते. तुम्हाला माहितीये का त्यांनी गोविंदाला डान्स शिकवलाय आणि मायकल जॅक्सन बरोबर पण डान्स केलाय. आम्हाला माहितच नव्हतं एवढा मोठा माणूस आपल्या गावात आहे ते. काय नाना आणि मोठा माणूस? काय झालं काका? अगं काय कसं थपाडा आहे ती नाना. आपण वर्षातनं जसं कधीतरी खोटं बोलतो का नाही तसं ती वर्षातनं कवा तरी खरं बोलतं. बाकी 12 महिने नुसत्या थप्पा. काय उगीच आपला एवढा वेळ वाया घालवला. शी बाई. प्रॅक्टिस करूया. हा ए टाक बॉल. हा टाक आता दुसरा. ए नाना काय बेताय बॉल तर आहे त्यो. भेटतोय मी बघितलं त्याला का कापसागत बॉल तुमचं हे काय आमच्या टायमाला कवटी बॉल होतं नुसता बसला तर टनू याचा कपात. नाना तुम्ही पण खेळत होता क्रिकेट? क्रिकेट बॅट बॉल बॅट बॉल खेळत होतो. काय नका तुम्ही खेळता तुमच्या बाळ खेळत असं टुकू टुकू. आमच्या टायमाला अर्धा तास बॉल हवेतच असायचा. खरंच काय? मग तुला खोटं वाटतंय काय? कोहलीला क्रिकेट खेळाय कोणी शिकवलं? त्याच्या कोचने शिकवलं. ती नंतर त्याच्या आधी तो मावशीकडे येत होता इकडे सुट्टीला तेव्हा पहिली बॅट मी घेऊन दिली म्हणलं खेळ. आईच्या गावात नाना ही मला आत्ताच माहित झालं. अरे तुम्हाला माझा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र काय माहित नाही. लय मोठं किस्सा आहे माझं. नाना सांगा की. हा सांगतो. तुम्ही बघितला चिला चंद्राव काळा डाग पडलाय. काय चंद्रा लॉजवर काळा डाग पडलाय? आपण कालच रंगून आलो होतो की. अरे त्या लॉजवर नव्हे आकाशातल्या चंद्राव काळा डाग पडलाय का नाही? हा होय 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 पडलाय पडलाय. हा कशाने पडलाय तो? कशानं? असं काय? सांगतो ऐक. हा एकदा रातचं बॅट बॉल खेळत होतो आणि समोर बॉलिंग टाका होता तो पाकिस्तानचा शाहिद कपूर. शाहिद आफ्रिदी असेल. हा तेच आफ्रिकी. आफ्रिकी नव आफ्रिदी. अरे ऐक मोठं. सांगा सांगा. तर त्या शाळेत आफ्रिकीची माझी बाचाबुची आपल्या बाचाबाची झालेली भांडणं झालेली आमची. हा. तो आला बॉलिंगला मला जे असा राग आला त्यानं टाकला बॉल मी जोरात बॅट फिरवली डायरेक्ट चंद्राव. शाहिद आफ्रिदी. बॉल हा बॉल. चंद्राव जाऊन आदळला तसा देव चंद्राव का डाग पडलाय. त्याच्यानंतर मी लय वेळा बॉल मारला चंद्राव बघितले तर सगळीकडे खड्डे पडली ती. हे होय होय हाय ती मी बघितलाय चंद्राचा फोटो. तुझ्या आईला मला आत्ताच माहित झालं. नाना तवा मारला तसा आत्ता बॉल मारून दाखवा की. आता पहिल्या काही जमणार नाही पण तरी बी बघूया टाकावा. बर बर बॉल घे रे. टाके
ओ नाना तुमच्या बाळाला कशी बॅट धरलेली सरळ धरा. अरे लय दिवस झाले खेळलो ना त्यामुळे जरा चुकलंय. क्या बात है सर, क्या बात है सर. ए, टाक अहो अशी नव सरळ धरा की. असं आहे हा. टाक ए. अच्छा शॉट है ये, बहुत ही अच्छा शॉट. और गेम दिसला का बॉल ढगात गेला. ए नाना अबे यो बॉल आहे पायात. नाना काय आंधळी बॅट फिरवत आहे, परत बॉल टाकतो मारा. बरं राहू दे आता. का अरे तुला सांगायचं राहिलं, बॅट बॉल खेळून खेळून माझ्या कोपराला टेनिस आजार झालाय. ए वय वय त्या सचिन तेंडुलकरला पण झालाय का. हा मला बी झालाय. डॉक्टरनं सांगितलंय आता जर बॅट हातात धरली सा तर खांद्यात हात काढायला लागेल तुमचा. ए मग राहू दे, नाही टाकत बॉल. हा ना इकडे बॅट. ए पण रस्त्याकडे झालाय पोलीस आली ती. ऍक्सिडेंट. चला चला हो, चला, चला. बॉल करा तो तोर. ए सारखा बाजूला काय जेवण आहे पुढं पुढं. हा जेवण आहे कुठे जेवण. अरे म्हाताऱ्या हो बाजूला तिकडं. साहेब मी काय म्हणतोय, अरे म्हाताऱ्या विचारल्याशिवाय काय बोलायचं नाही पुढं पुढं. बरं इथं कोण आलेला पहिला. अरे कोण आलेला. मी आलेलो. मग सांगायला येत नाही. बरोबर. हा नाव सांगा तुमचं. साहेब मी नाही, ही ऑल तर सगळ्यात आधी. मी आत्ता आलोय. अरे मग फोन कुणी केलेला मग. अरे कुणी केलेला फोन. मी केलेला. मग सांगायच नाही बी, हा. साहेब सांगितलं तरी मारताय, नाही सांगितलं तरी मारताय जातो मी. अय, अय, दादा अय, कसं झालं सांगा जरा. अहो याचा यो गाडीवरून स्लिप होऊन पडलाय. बर बर बर. अरे कुठं आहे. ए वा तिकडे. ए पोरा हो की तिकडे. काय पुढे पुढे. नाना पोलीस आहे. हा ना पोलीस जाई हो. नाना इकडे पोलीस आहे. IPS या सर. असतो तर धावला असतो तुला. तुझ्या तर एकापेक्षा एक फौजदार होते ती. गप जाऊन तिकडे बस. नाना काल सुचलाय. काय वैब्या त्या पोलिसाची माहिती काढ. नाव काय बघ त्याचं. धावतो त्याला. भीमराव डापणे नाव आहे माझं. काय करणार आहे सा. काय ना आमच्या घरला च्या प्याला बोलविणार आहे. हा बर बर तिथं बसायचं गप. तिथलं काम झालं की येतो. बरोबर. हा काय नानाराव तुमचा पोलिसांना अपमान केला की. गंमत बघ नुसती. उद्याच या पोलिसाची गडचिरोलीला बदली करतो. ती कशी काय. पोलीस कमिशनर माझ्या ओळखीचा आहे. 10वी पात्र आम्ही एकाच वर्गात होतो. आईला नानाच्या ओळखी लय लांब पोतरत बाबा. होईल का. हवलदार हा साहेब. गाडीचा फोटो काढून घ्या. अरे गाडीचा नाना लावा की फोन कमिशनरला. हे नको माफ केला त्याला. जाऊ दे परत बघू. अहो कुठं परत बघू. चोळला तुम्हाला गाल लाल केला सुजिवलं की तुम्हाला लावा फोन. बरोबर लावूया. हा कमिशनर. हॅलो आज एसटी बंद आहे. 3 धाव फोन करू नका. हॅलो कोण बोलतोय. अरे जाधव कंडक्टर बोलतोय. हा कंडक्टर आपलं कमिशनर साहेब नमस्कार. हा कोण बोलतोय. अरे मी तुझा जोडीदार बोलतोय श्याम नाना. सुक्का ज्याला का कमिशनर झालास की सरलाच म्हण की रा. अरे नाण्या सुकायचं तू आहेस एसटी कंडक्टर. आम्ही माहित नाही का तुला. चेष्टा करतोयस काय माझी. अरे मी चेष्टा करणार नाही तर कोण करणार सायकेला का. तुझ्या हाताखालचे पोलीस भेट असतील तुला. मी नाही भेट. आईला नानाचं लय वट आहे बरं का. मग काय कमिशनर वर कसं बोलतोय बघितस का. जोडीदारा म्हणल्यावर तेवढी चेष्टा चालणारच की. होय होय. नाण्या रता टाकलेस काय तू. काय काम आहे तू बोल. ए का बस काय सांगतो ते ऐक नुसतं. कसं बोलतोय बघा ऐका. बघ ढापणे म्हणून एक पोलीस आहे. लय उड्या मारायला लागलाय. त्याची तेवढी गडचिरोलीला बदली करून टाक. ठीक आहे साहेब करतो बदली. आणि काय सेवा करू तुमची. आणि काय नाही भेटल्या बोलू ठेव कोण राहता. ए ऐका की नाना माझी ओळख करून द्या की कमिशनर साहेबाबर. नको परत आले जत्र लागले. क्रमांक 15 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ. नाना डेपोतला आवाज कसा येतोय. अरे ते पोलीस गाडी डेपोच्या कडेने जाताना आला असेल आवाज. बर बर बर. आईला सुकायचं नाण्या टाकून आले वाटते. काय बी बरायला लागले खोयासारखे. कसा वाटला वट मग. नाना खरंच तुम्ही सिक्रेट माणूस आहे. आपलं ग्रेट माणूस आहे सर. हा पहिल्यापासूनच. पाय पाय ए येऊ जिवंत आहे अजून. ॲम्ब्युलन्स बोलवल्या मी तिकडं मेन रोडला आले असेल. इकडं काय ॲम्ब्युलन्स येणार नाही. याला घेऊन जावा तिकडं. हवलदार तुम्ही गाडी घेऊन या. आईला जोरात ऍक्सिडेंट झाला. 80च्या स्पीड नव्हता. होय होय.
काय ऍक्सिडेंट झालाय फसका काय लागलेलं बी नाही याला तुम्हाला सांगतो एकदा हायवेला माझ्या देखत ऍक्सिडेंट झाला मी तिथंच नाव का लय बेकार काय झालेलं सांगतो बसा खाली पाय दुखतील परत तर झालं असं ऍक्सिडेंट झाला कवटी फुटून मेंदू त्या तिथं आणि माणूस इथं पडलेला सगळी अशी कापत होती ती एक माणूस मोर यायला तयार नाही शेवटी मीच गेलो मोर धाडस करून आणि काय केलं सा खिशातनं रुमाल काढला आणि मेंदू उचलला पहिल्यांदा कशाला मेंदवाचं मटण कराय मोर की असला मोठा मेंदू हा माणसाचं होतं का हत्तीचं होतं नाही एवढा मोठा मेंदू बर डोसक्यातनं बोलटत गेलेला त्यामुळे सगळीकडे माती लागलेली बर मग मी मेंदूवरची माती झाडली आणि त्याच्या जवळ गेलो कुणाच्या ज्याचा मेंदू होता त्याच्या बर तो असाच भेला त्याला म्हणलं भिवू नको माझा डॉक्टरचा निम्मा कोर्स झालाय तू नुसता पडून राहा मी बघतो काय करायची ती तो म्हटला बर मेंदू नसताना बोलला मी त्यो अरे नक्की लिंक तोडू नको पुढचं सांगू का नको बरं सांगा सांगा मग मी मेंदू घेतला आणि त्याच्या कवटीचं टोपान काढलं आणि मेंदू असा खालतं तोंड करून देवाचं नाव घेऊन आत सरकिवला तो बी असाच वराडला आहे ग त्याला म्हणलं काय भिवू नको घबरा पुढे काय झालं मग मेंदवातनं आलेली एक वायर निसटलेली शिर असते ना वायर 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 ऐक की त्या वायरीला मी जोडून बघितलं पण स्पार्क होत होता मग काय केलं मग खिशातनं डागणी काढली आणि 2 डाग दिलं आणि चिकटपट्टीनं चिटकिवलं तिथं आणि मेंदू कवटीमध्ये सरकिवला आणि कवटीचं टोपान झाकलं आणि वर जोरात बुक्की मारली तसा तो वराडला आहे ग नाही मेलो त्याला म्हटलं मरत नाहीस उठ आणि पाय झाड आता कसं वाटतंय चांगलं वाटलं हा तो बी असाच म्हटला आणि चालायला लागला ती ना बघ इकडे आहे की एवढी कवटी फुटली मग रगात आला नाही त्यातनं आलं की रगात त्याला म्हटलं नॉमिनल पट्टी कर ती बी मनाच्या समाधानासाठी नाहीतर नाही केलीस तरी चालतंय मग ते जगला का नाही जगला नुसता जगला नाही हागला जिंकला आयुष्याची बाजी जिंकला आज त्याला 2 पोर आहे ती दोघं पण मेंदवावरच स्पेशल डॉक्टर आहे ती अजून सुद्धा मला फोन करते ती डागणी कशी द्यायची विचार आहे ना खरंच तुम्ही ग्रेट आईन्स्टाईन आहे सा तुम्हाला कुठलं नॉलेज नाही असं नाही सगळं नॉलेज आहे तुम्हाला तुमच्या एवढ्या ओळखी आहे त्या खरंच ना तुम्ही महान आहे सा शूरवीर आहे सा मी तर म्हणतो तुम्ही पुरुषच नाही सा म्हणजे महापुरुष आहे सा हा बारक्यापणी बसणं हा